शेवटी राजकारणामध्ये हा पराभव होतो. लोकांनी दिलेला निर्णय हा चांगल्या भूमिकेतून चांगल्या भावनेनं स्वीकारायचा असतो. तो पहिल्याच्यानंच निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेमध्ये आता उतरलाय. निश्चितपणे त्यानं गेल्या 5-6 वर्षामध्ये युवकांच्यामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी विश्वास उद्योग समूहाचा आपल्याला या ठिकाणी दाखला देता येईल, विराज उद्योग समूहाचा दाखला देता येईल. दादांनी मदत केली, त्याचमुळं आम्ही आज उद्योग समूह यशस्वीतेकडं जी आम्ही वाटचाल करतोय त्याच्या पाठीमागं दादांची शक्ती, दादांचा आशीर्वाद हा फार मोठा आहे. सकाळी साधारणतः मला 9 वाजता फोन आला, तो आलायस का पुण्यात, तू 6 वाजता बारामती हॉस्टेलवर ये. आणि मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुलाखतीत आलो होत्या की मी आमदार असताना शिराळा जेवढा निधी आणला तेवढा निधी ह्या 5 वर्षामध्ये सध्याच्या निवडून आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी करून दाखवावा, हीच मी त्यांना ह्या निमित्तानं आव्हान करतो. कारण काही वारं फिरलं कळालं नाही, मात्र एवढं काम करूनसुद्धा मला पराभवाला सामोरं जावं लागलं. लोकांना अजून हा पराभव मान्य नाही, काही तर गडबड आहे ही लोकांची भूमिका आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची फाईल ही आटकळत ठेवली. त्याला मंजुरी ही लवकर मिळू नये, त्याला उशीर लागावा, या दृष्टिकोनातून अधिकाऱ्याला सूचना दिल्या. आज आपल्यासोबत एक उत्तुंग असं नेतृत्व आहे, जे शिराळा तालुक्याचे माजी आमदार मानसिंग भाऊ आज आपल्यासोबत चर्चेसाठी त्या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी अनेक प्रश्नांवरती गप्पा मारणार आहोत. भाऊ नमस्कार, आपलं स्वागत आहे खरं तर AV9 मध्ये. आता भाऊंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता सुरुवात कुठून करायची हा मुळात प्रश्न पडलेला आहे. कारण भाऊनी अगदी शून्यातून त्यांची सुरुवात केलेल्या अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्यांची सुरुवात झालेली आहे. आत्ता जी निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषदेची, त्यात आपले पुत्र विराजदादा त्यांनी उडी घेतलेली आहे मांगली मतदारसंघातून. कसं बघताय या निवडणुकीकडं? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर प्रामुख्यानं उमेदवार कोण उभा राहणार, कोण इच्छुक याची ज्यावेळेला चाचपणी चालू होती, खरं तर माझ्याही मनात विरा उभा राहावा किंवा विराच्याही मनात या ठिकाणी उभा राहण्याचं त्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती. मात्र ज्यावेळेला मतदारसंघातून युवकांचा सातत्यानं आग्रह चालू झाला की ही जागा ओपन आहे, कारण गेली अनेक पंचवार्षिकला ही जागा महिला OBC अशा पद्धतीनं आली आणि जवळजवळ 25-30 वर्षानंतर ही जागा ओपन पुरुषासाठी आली. आणि त्यावेळेला युवकांचा प्रामुख्यानं आग्रह चालू झाला की विरानं ह्या जिल्हा परिषदला उभं राहिलं पाहिजे आणि आमचा प्रतिनिधी हा युवक असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा फारच आग्रह वाढल्यानंतर विरानं निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. मात्र विराजला समाजकारणापेक्षा, राजकारणापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं उद्योग व्यवसाय चांगले चालले पाहिजेत, वाढले पाहिजेत, हा विराजनं सातत्यानं विचार केला. त्याचं शिक्षण आपण जर बघितलं तर 5वीपासून तो BK बिर्ला स्कूल जो पुण्यामध्ये आहे, देशातलं नामांकित स्कूल आहे, त्या ठिकाणी तो 5वी ते 10वी शिकला. आपटे प्रशाला जो पुण्यातला आहे त्या ठिकाणी त्यानं 11-12वी केलं आणि त्यानं BE मेकॅनिक हे AIT स्कूलमध्ये ते पुण्याला केलं आणि नंतर त्यानं MS इंग्लंडमध्ये जाऊन त्यानं MS केलं. त्यामुळं फार चांगलं शिक्षण त्यानं केलं आणि ते शिक्षण केल्यानंतर तो व्यवसायामध्ये फार चांगल्या पद्धतीनं रुजला. मग विराज उद्योग समूह असू दे, विराज कॅटल फीड असू दे किंवा विश्वास सहकारी साखर कारखान्याचा संचालक झाल्यानंतर जे अवघड काम असतं की ऊस विकासाचं आणि इरिगेशन स्कीम चांगल्या चालल्या पाहिजेत, ह्या 2 जबाबदाऱ्या त्या ठिकाणी मी विराजवरती दिल्या. आणि त्यानं विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या इरिगेशन स्कीम ह्या फार चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक चांगलं योगदान
त्यानं निश्चितपणे दिलं. ऊस विकासाच्या संकल्पना त्याही त्यानं चांगल्या पद्धतीनं राबवायचा प्रयत्न केला. त्याची आत्ता ह्या दोन्ही जी आत्ता सुरुवात आहे, अजून 2-3 वर्ष गेल्यानंतर ह्यामध्ये फार चांगले रिझल्ट आलेले आपल्याला ह्या ठिकाणी विश्वास उद्योग समूहाला, विश्वास सहकारी साखर कारखान्याला पाहायला मिळतील. मात्र एकंदरीत वाटचालाचा विचार केला तर तो व्यवसायामध्ये रमणारा, व्यवसायामध्ये वाढणारा आणि व्यवसाय हा वाढला पाहिजे, जास्तीत जास्त युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन पुढे जाणारं ह्या विराजच्या कल्पना किंवा एकंदरीत विराजची वाटचाल ही त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत ही चालू झाली. तो पहिल्याच्यानंच निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेमध्ये आता उतरलाय. निश्चितपणे त्यानं गेल्या 5-6 वर्षामध्ये युवकांच्यामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वास विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वतः एक यशस्वी काम केल्यानंतर होता येतं. एक उच्च शिक्षक युवक म्हणून आज तो ह्या मतदारसंघामध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये वावरतोय आणि चांगल्या पद्धतीनं ते व्यवसायाची प्रगती त्यानं साधली आणि त्यामुळं एक युवकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आपुलकीची भावना, कामाचा युवक, चांगला शिकलेला युवक, स्वच्छ प्रतिमेचा युवक आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणारा युवक म्हणून हे विराजच्याकडं पाहिलं जातं. रोजगार निर्मिती करणारा युवक म्हणून हे विराजकडं प्रामुख्यानं बघितलं जातं. कारण शेवटी हा डोंगरी तालुका आहे, या ठिकाणी रोजगाराची उपलब्धता व्हायचं असेल तर व्यवसाय वाढला पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनाची विराजची ह्या 4-5 वर्षाची वाटचाल हा उद्योगधंदे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांची प्रगती साधली केली पाहिजे, एकरी यील्ड वाढलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ही जी वाटचाल आहे. आणि ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे तो ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल. कारण शेवटी तो करीत असलेलं काम हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, युवकांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं तो ह्या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास संपादन करेल, ज्येष्ठांचा आशीर्वाद ह्याला मिळेल, युवकांची साथ ह्या निवडणुकीमध्ये त्याला निश्चितपणे मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीनं उद्योग व्यवसायामध्ये स्थिरावण्याची भूमिका घेऊन आज त्याची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने चालू आहे. भाऊ, खरं तर मला तुमच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न विचारायचे आहेत. मात्र विराजदादांबद्दलचा अजून एक मला प्रश्न आहे की आता हे तुम्ही जे सांगितलं तो एक राजकीय किंवा सामाजिक प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही त्यांच्याबद्दल बोललात, पण एक वडील म्हणून आणि एक मुलगा म्हणून तुमच्यात कसं नातं आहे दोघांचं? नाही, शेवटी वडील आणि मुलगा हे नातं फार विश्वासाचं असतं. ते आम्ही दोघेही चांगल्या पद्धतीने जपतोय. मात्र विराजचं शिक्षण हे माझ्यापेक्षा फार प्रचंड झालं. तो पुण्यासारख्या ठिकाणी 5वी तो शिकला, इंग्लंडला जाऊन त्यानं MS केलं. त्यामुळं शिक्षणामध्ये त्यानं फार मोठी प्रगती केली आणि त्याचा ज्ञानाचा फायदा आज आमच्या उद्योग समूहाला हा निश्चितपणे होतोय. कारण शेवटी शिक्षण चांगलं असणं, सराउंडिंग चांगलं असणं आणि तुम्हाला मित्रपरिवार चांगला भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते सगळे गुण हे विराजनं हे प्रामुख्याने उचलले. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीमध्ये तो माझ्या 4 पावलं पुढं आहे, व्यवसायाच्या बाबतीमध्ये माझ्या 4 पावलं पुढं आहे. शेवटी अनुभवाचा फायदा, शिक्षणाचा फायदा हा निश्चितपणे होतो आणि तो फायदा तो ह्या गेल्या 4-5 वर्षामध्ये त्यानं विराज उद्योग समूह हलवत असताना त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतोय. कारण विराज उद्योग समूह मी चालवत असताना आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये त्या ठिकाणी विराज नेतृत्व करतोय. ह्या 4-5 वर्षामधली विराज इंडस्ट्रीची प्रगती ही फार फार चांगल्या पद्धतीने झाली आणि त्यामध्ये तो निश्चितपणे यशस्वी झाला. आता खरं तर भाऊ, अलीकडंच तुमचे जे नेते आहेत अजितदादा पवार, खरं तर एक दुःखद घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. अजितदादांचं आणि तुमचं नातं एक फार वेगळं होतं. आम्ही आता राजकीय तुमच्या ह्याच्यातून बघतोय की सातत्याने भेट असेल, अनेक पद्धतीमध्ये किंवा अनेक कामांमध्ये तुम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. काय भावना आहेत तुमच्या नक्की दादांच्याबद्दल? दादा फार चांगल्या पद्धतीने लोकांना मदत करायची.
चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. ह्या महाराष्ट्रानं प्रगती गेली पाहिजे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, ह्या महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री वाढली पाहिजेत, ह्या महाराष्ट्रामध्ये दळणवळणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे, सिंचन व्यवस्था चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे, जे शासकीय इमारती आहेत त्या चांगल्या पद्धतीनं उभा असल्या पाहिजेत आणि लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हा दादांचा सातत्यानं आग्रह असायचा. आणि इंडस्ट्री वाढली पाहिजे, साखर कारखानदारी चांगली चालली पाहिजे, बँकिंग चांगलं चाललं पाहिजे, जे काय काढायचं जे काय चालवायचं ते अतिउत्तम असलं पाहिजे, हा आग्रह दादांचा असायचा. आणि त्यामुळं दादांच्या जो संपर्कात आला तो चांगली प्रगती करून गेला. ती उद्योग समूह दादांचा ज्या उद्योग समूहाशी दादांचा संबंध आला त्या उद्योग समूहानं प्रगती केलेली हा सगळा महाराष्ट्र बघतोय. आणि निश्चितपणे दादांचं नेतृत्व हे प्रगतीचं नेतृत्व होतं, दादांचं नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व होतं, दादांचं नेतृत्व हे विश्वासाचं नेतृत्व होतं. आणि दादा प्रगतीचा विचार हा सातत्यानं करत होते. आणि त्यामुळं त्यांच्या जे संपर्कात आले त्यांचं सगळ्यांचं फार चांगली प्रगती झाली, त्या इंडस्ट्रीची प्रगती झाली. आणि आपण सगळ्या पद्धतीनं ह्या ठिकाणी विश्वास उद्योग समूहाचा आपल्याला ह्या ठिकाणी दाखला देता येईल, विराज उद्योग समूहाचा दाखला देता येईल. दादांनी मदत केली, त्याचमुळं आम्ही आज उद्योग समूह यशस्वीतेकडं जे आम्ही वाटचाल करतोय त्याच्या पाठीमागं दादांची शक्ती, दादांचा आशीर्वाद हा फार मोठा आहे. तर पोकळी जाणवते का तुम्हाला? हे पोकळी तर जाणवत राहणारच, आजच नाही, अनेक वर्ष ही पोकळी जाणवत राहणार आहे. कारण शेवटी एवढ्या वर्षाचे आलेले संबंध, दादांची असणारी दृष्टी आणि त्या दृष्टीचा माणूस राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती तयार होणं ही काही साधी सोपी गोष्ट नसती. दादांनी स्वतःला सिद्ध केलं की मी त्या ताकदीचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दादांनी सिद्ध केलं. आणि अशा ताकदीची माणसं ही वारंवार निर्माण होत नाहीत, फार क्वचित प्रमाणामध्ये निर्माण होतात. त्यामुळं दादांची पोकळी हे फार वर्ष ह्या महाराष्ट्राला ही जाणवत राहणार आहे. आमच्यासारख्याच्या सहकारातल्या कार्यकर्त्याला ही फार मोठी पोकळी जाणवत राहणार आहे. आणि निश्चितपणे दादांचं काम हे फार मोठं होतं आणि ते त्या मुशीतला कार्यकर्ता तयार होणं ही फार अवघड गोष्ट आहे. मात्र त्या ताकदीचा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तयार व्हावा ही भावना ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो. जेव्हा तुमच्या कानावरती ही घटना पडली किंवा तुम्हाला जेव्हा समजलं तो काय प्रसंग होता नक्की? मी सकाळी पेपर वाचत बसलो होतो आणि अचानक एका माझ्या मित्राचा फोन आला की असं काहीतरी समजते की दादांच्या विमानाचा ॲक्सिडेंट झालाय. मी लगेच दुसऱ्या मित्राला फोन केला, दादांच्या PA फोन केला आणि खात्री करून घेतली. मन एकदम सुन्न झालं. कारण शेवटी दादांच्या सारखा कर्तृत्ववान माणूस अचानक निघून जाणं, अवेळी निघून जाणं, दादांचं वय अजून झालं नव्हतं त्यामुळे अवेळी निघून जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, राष्ट्रवादीची किंवा राजकारणामध्ये फार मोठी हानी आहे. मात्र महाराष्ट्राच्या प्रगतीची हानी ही फार मोठी आहे. आणि दादांचा आधार हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना असायचा. दादांची प्रगती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी बघितली आणि हा महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असला पाहिजे हा आग्रह दादांचा असायचा. आणि त्याला कुठेतरी खीळ बसली अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि एक जीवाभावाचा आपला नेता गेला, आपण हरवला, ही दुःखाची भावना, वेदनादायक भावना ही माझ्या मनामध्ये निर्माण झाली. मला काही सुचत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं. कारण एवढ्या ताकदीचा माणूस, एवढ्या जवळचा माणूस अशा अवेळी जाणं ही कुणालाही पटणारी गोष्ट आहे. मात्र ते घडलं, चुकीच्या वेळी घडलं. दादा खरं तर अजून 20-25 वर्ष ह्या महाराष्ट्राला हवे होते. कारण दादांची दृष्टी, प्रगतीची दृष्टी, दादांना विकासाकडे घेऊन जाणारी दृष्टी ही फार मोठी दादांची दृष्टी होती आणि ती आपल्यातनं आज निघून गेली. फार मोठं दुःख ह्या महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेला आहे. तुमच्यातला आणि दादांच्या मधला एक शेवटचा प्रसंग आठवतोय? नाही, दादांचं आणि माझा गेल्या 15 दिवसापूर्वीच मी दादांना भेटायला निघालतो. दादाने अचानक मुंबईचा दौरा कॅन्सल केला आणि पुण्याला गेले. मी त्यावेळेला पुण्याला गेलो. सकाळी दादांचा मला 9 वाजता फोन आला, तू आलायस का पुण्यात, तू 6 वाजता बारामती हॉस्टेलवर ये. आणि मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुलाखती चालू होत्या. प्रचंड मोठी गर्दी होती, हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. मी गेल्यानंतर दादांच्या PA भेटलो.
आणि दादाने मला लगेच आत बोलवलं. माझं मंत्रालयात काम होतं. दादाने संबंधित अधिकाऱ्याला फोन केला आणि 2 दिवसामध्ये त्या कामाचं हे पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना दिल्या. आणि दादानी सूचना केल्या पद्धतीनं 3ऱ्या दिवशी माझ्या 3 फाईल होत्या. 3च्या 3 फाईल दादांच्या ऑफिसला आल्या आणि दादांची त्या फाईलवरती सही झाली. आणि मला दादांच्या PAचा संध्याकाळी फोन आला की तुमच्या 3 फाईल दादांनी क्लिअर केल्यात आणि दादांनी तुम्हाला ह्याची कल्पना ह्याला सांगितल्या. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं काम करणं आणि ते झालंय म्हणून त्याला परत पाठीमागं निरोप देणं, हे महाराष्ट्रातला कुठला नेता एवढ्या जवळीकतेनं हरत नाही. ते गुण दादांच्याकडं फार चांगले होते. नक्कीच भाऊ, आता आपण थेट मला तुमच्या बाबतीत काही प्रश्न विचारायचे आहेत. खरं तर मी सुरुवात विधानसभेपासून करतोय. विधानसभा झाली आणि खरं तर कुठंतर आत्ताच्या या अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये जर का बघितलं तर कुठंतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो गट तुम्ही या शिराळामध्ये सांभाळताय तो कुठंतरी बॅकफूटवरती चाललाय असं तुम्हाला वाटतंय का? कारण विधानसभेमध्ये सुद्धा फटका बसला आणि त्याच बाबतीत माझा प्रश्न आहे की तुमचा जो पराभव झाला विधानसभेमध्ये, काय वाटतंय किंवा काय कारण असू शकतं? मी आमदार म्हणून त्या 5 वर्षामध्ये 2200 कोटीपेक्षा जास्त विकास निधी अजितदादांच्याकडून त्या ठिकाणी मला प्राप्त झाला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली. ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक मोठं गाव असेल, छोटं गाव असेल, वाडे असेल, वस्ती असेल, त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून मी पोचलो. मग ते पिण्याच्या पाण्याची सोय असेल, गाव जोडणारे रस्ते असतील, गावातले रस्ते असतील, त्या ठिकाणचं मंदिराची इमारत असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं विकासात्मक कामाच्या पद्धतीनं मी पोचलो. लोकसभेला फार चांगल्या पद्धतीने ह्या मतदारसंघामध्ये आम्ही इलेक्शन केलं. मी या ठिकाणी लोकसभेला आम्ही चांगलं मताधिक्य केलं. मात्र विधानसभेला काही वारं फिरलं कळालं नाही. मात्र एवढं काम करून सुद्धा मला हराभावाला सामोरं जावं लागलं. मात्र मी जी कामं मंजूर केली त्या कामं अजून 1-2 वर्ष ती कामं चालू राहतील. आणि निश्चितपणे निवडणुकीत आपला हराभव झाल्यानंतर थोडी आपण बॅकफूटला जातो. आपण हे मान्य केलं पाहिजे. मात्र आम्ही जो उद्योग समूह चालवतोय, विश्वास उद्योग समूह असेल, विराज उद्योग समूह असेल, त्या ठिकाणी हजारो युवकांना आपण रोजगाराच्या संधी दिल्या. त्यामुळं आपण जरी लोकप्रतिनिधी नसलो तरी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून लोकांचा संपर्क, लोकांचा विश्वास आणि लोकांशी संवाद हा पूर्वीसारखाच आज सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळं मी जरी आमदार नसलो तरी ह्या मतदारसंघामध्ये औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये आज विश्वास उद्योग समूह फार प्रगती साधून आहे. आणि त्यामुळं लोकांशी असणारा संवाद, लोकांच्या संग सातत्यानं असलेलं नातं ते फार चांगल्या पद्धतीनं निघून आहे. आणि जरी पराभव झाला असला तरी लोकांची येऊन काम सांगण्याची पद्धती ती अजून कमी झाली नाही. लोकांना अजूनही वाटते की मानसिंग नाईकच आपले आमदार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांची वाटचाल फार चांगल्या पद्धतीने आहे. पराभव झाल्यानंतर थोडासा आपण पाठीमागं सरतो. मात्र उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ती उणीव भरून काढण्याचं काम ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निश्चितपणे करतोय. आणि हे तर झालंच. आता मला जो प्रश्न पडला तो सगळ्या जनतेला किंवा अनेकांना तो पडलेला आहे. कारण आमदार मानसिंगराव नाईक हे अनेक वर्षापासून शिराळसाठी अगदी रात्रीचा दिवस करून काम करताना आम्ही बघितलेलं आहे. अनेक कोट्यावधी रुपयांचा निधी तुम्ही शासनाकडून खेचून इथं आणून काम केलेलं आहे. मात्र काय असं घडलं की शिराळच्या जनतेनं कुठेतरी विश्वास टाकण्यास तुमच्यावरती कुठेतरी थोडंसं मागे पडले असं वाटतंय का तुम्हाला? काय नाही, लोकांना अजून हा पराभव मान्य नाही. काहीतर गडबड आहे ही लोकांची भूमिका आहे. लाडक्या बहिणीचा काहीतरी प्रभाव असेल, हिंदुत्ववादाचा काहीतरी प्रभाव असेल. मात्र हिंदुत्ववादाचा प्रभाव म्हणावं तर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे मी मंजूर करून आणलं. गावागावामध्ये मंदिराची उभारणी आपण चांगल्या पद्धतीने केली. शेवटी हिंदुत्ववाद हाच असतोय आणि तो फक्त आपण हिंदुत्वात हा सातत्यानं उल्लेख केला नाही. मात्र सातत्यानं या ठिकाणी प्रगतीची वाटचाल घेऊन आपण पुढे निघालो. शेवटी राजकारणामध्ये हा पराभव होतो. लोकांनी दिलेला निर्णय हा चांगल्या भूमिकेतून चांगल्या भावनेनं स्वीकारायचा असतो. कारण
ती स्वीकारून झालेल्या चुका दुरुस्त करून परत एकदा लोकांच्याकडे विश्वासानं जाणं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. आणि तो विश्वास परत एकदा लोकांचं संपादन करण्याचं काम आत्ताच्या ह्या वाटचालीमध्ये आम्ही ह्या ठिकाणी व्यवसायाच्या आणि साखर कारखानदारी असेल, प्रायव्हेट व्यवसाय असेल, उद्योग, विश्वास उद्योग समूह असेल, विराज उद्योग समूह असेल, दूध व्यवसाय असेल किंवा मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष म्हणून असेल, शेतकऱ्यांची प्रगती साधणं यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आणि परत एकदा विश्वासानं लोकांच्या समोर ह्या निवडणुकीला पुढल्या आणण्याच्या दृष्टिकोनातून ही आता आम्ही वाटचाल चालू केली. तुम्ही भाऊ आता म्हणालात की सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शिराळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होत आहे. कारण शिराळची भूमी छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि यांचं स्मारक इथं असणं फार महत्त्वाचंच आहे. पण या स्मारकामध्ये कुठेतरी राजकारण होताना आम्हाला बघायला मिळतंय. कारण आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत ते असा दावा करतायत की आम्ही ते स्मारक मंजूर करून आणलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा मध्यंतरी त्याचं भूमिपूजन केलं आणि तुम्ही एक आरोप केला होता की पुण्यामध्ये एका अधिकाऱ्याला सांगून त्यांनी फाईल पुढं पाठवली नाही, तो फाईल दाबून ठेवली. काय नेमकं हे तथ्य आहे या प्रकरणामध्ये? राजकारणामध्ये खरं तर प्रगतीच्या आड कुणी याचं नसतं, विकासाच्या आड कुणी याचं नसतं. कोणी लोकप्रतिनिधी येतात जातात, एकट्याला काय एकच कायमचा लोकप्रतिनिधी राहत नाही, शेवटी लोकांच्या मनावरती राहतं. मात्र विकासाच्या आड जी प्रवृत्ती येते ती चुकीची प्रवृत्ती असते, ती जास्त काळ प्रवृत्ती टिकत नाही. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची फाईल ही अटकळत ठेवली. त्याला मंजुरी ही लवकर मिळू नये, त्याला उशीर लागावा या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खरं तर राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीनं कामं मंजूर करा आणि ते तुम्ही या ठिकाणी आणा. मी जी कामं मंजूर केली ही इथल्या जनतेच्या विकासासाठी मंजूर केली. त्यामुळं त्यामध्ये खीळ घालणारी वृत्ती ही राजकारणामध्ये जास्त काळ टिकत नाही. कारण शेवटी प्रगतीची कास धरून जेव्हा आपण पुढं जातो, आपण कामं करत असताना लोकांची सेवा म्हणून, लोकांचं गरज आहे म्हणून आपण ही विकास कामं करत असतो. आपण छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक करतोय, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्या पुढल्या पिढीनं पाहावा ही त्या पाठीमागं माझी भूमिका होती. आणि त्या कामाला तुम्ही जर कुठंतरी खोड घालत असाल तर ती वृत्ती लोक निश्चितपणे लक्षात ठेवतात आणि ज्या वेळा गरज असते त्यावेळा लोक ते मनातनं कृतीतनं दाखवून देतात आणि पुढल्या काळामध्ये ती कृती निश्चितपणे घडलेली तुम्हाला पाहायला मिळेल. भाऊ, खरं तर दुसऱ्यांदा पराभव आपल्या पदरामध्ये पडला असं म्हणावं लागेल. कारण अलीकडेच नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही दोन्ही राष्ट्रवादीने युती करून सुद्धा कुठेतरी जनतेनं पराभव शेवटी आपल्या पदरामध्ये टाकलेला आहे. कसं बघता या? नाही, शिराळा ग्रामपंचायत होती, शिराळा नगरपंचायत झाली, पहिली निवडणूक आम्ही जिंकली. शिराळ्यामध्ये आपण जर बघितलं 60-70 वर्ष ही आमच्या नाईक कुटुंबियांच्या ताब्यामध्ये या शिराळ्याची ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून आम्ही तिथं लोकप्रतिनिधी केले. सरपंच दिला, सदस्य दिले, नगराध्यक्ष दिला, नगरसेवक दिला आणि शिराळची प्रगती साधण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. शिराळचे तुम्ही अंतर्गत रस्ते बघा, शिराळची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेचं वितरण व्यवस्था बघा, सगळ्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीनं करण्याचा हा मी प्रयत्न केला. आणि 60-70 वर्ष सलग आमचं त्या ठिकाणी प्रभुत्व असल्यामुळं लोकांना एखाद्या वेळी वाटलं असेल की आपण एकदा बदल करून बघूया, आपल्याला काय बदल केल्यानंतर आपल्याला काय चांगलं बघायला मिळतंय का. आणि त्या भूमिकेतून सातत्यानं असणारं आमचं प्रभुत्व हे लोकांनी कुठंतरी बदल करण्याचा निर्णय घेतला. शेवटी लोकांना मतदानाचा अधिकार आहे, लोकांचा तो निर्णय केला आणि त्या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र शिराळची प्रगती मी ह्या ठिकाणी जाहीरपणे सांगतो तुमच्या माध्यमातून की मी आमदार असताना शिराळा जेवढा निधी आणला तेवढा निधी ह्या 5 वर्षामध्ये सध्याच्या निवडून आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी करून दाखवावा हीच मी त्यांना ह्या निमित्तानं आव्हान करतो. कारण
हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण खर्च केला आणि शिराळची प्रगती आपण त्या ठिकाणी साध्य केली. त्यामुळं लोकांना 60-70 वर्ष आमचे चेहरे बघून बघून लोक एखाद्या वेळी कंटाळे असतील. त्यामुळं दुसऱ्यांना संधी देण्याचा निर्णय लोकांनी केला. मात्र मी निश्चितपणे सांगतो, परत 5 वर्षांनी ज्यावेळेला आम्ही लोकांच्याकडे जाऊ त्यावेळी लोक ही सेवा करण्याची संधी परत एकदा आम्हाला देतील, हा विश्वास ह्या निमित्तानं मला निश्चितपणे आहे. भाऊ, आपण शेवटाकडे जाऊयात. काही माझे 2-3 प्रश्न आहेत शेवटचे. विधानसभा असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये जर का बघितलं तर तुमचे जे नेते आहेत आमदार जयंत पाटील साहेब, हे कुठेतरी फारच तुमच्यामध्ये असे सक्रिय असलेले दिसत नाहीत. काय तुमच्यामध्ये असं थोडंसं काही कुठेतरी अंतर पडतंय का किंवा काय? म्हणजे तो प्रश्न पडलेला आहे सगळ्या जनतेला. जयंत पाटील साहेब आणि मी, आमचा संवाद हा फार चांगला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची जबाबदारी त्यांनी मला दिली, त्या ठिकाणी माझा वेळ जातो. मात्र ती बँक फार चांगल्या पद्धतीनं प्रगतीकडे येण्याचा प्रयत्न आपण केला. आज जयंतराव पाटील सत्तेमध्ये नाहीत आणि त्यामुळं आपल्याला असं जाणवत असेल की साहेब सत्तेमध्ये नसल्यामुळं त्या ठिकाणी थोडंसं कुठं दुरावा झाला का काय. मात्र आमचा संवाद चांगल्या पद्धतीने आहे, मतदारसंघामध्ये आमचा संवाद चांगल्या पद्धतीने आहे. आणि जयंत पाटील साहेब जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार चांगल्या पद्धतीनं सक्रिय आहेत. लोकांच्यातला नेता म्हणून जयंत पाटलांच्याकडं पाहिलं जातं. महाराष्ट्रातली सगळी एका बाजूला झाली तरी इस्लामपूरमध्ये जयंत पाटील साहेबांनी आमदारकी असेल, तिथली नगरपंचायत असेल, फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा प्रभाव हा कायमचा ठेवला. मात्र राजकारणामध्ये हार जीत येते. आमच्या दोघांचा चांगला सुसंवाद चालू आहे आणि इथून पुढल्या काळात सुद्धा तो संवाद अधिक चांगल्या पद्धतीनं पुढं जाईल आणि निश्चितपणे पुढल्या 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता आम्ही वाटचाल चालू ठेवल्या आणि त्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ. भाऊ, आत्ताची जर का परिस्थिती बघितली तर अजितदादांच्या निधनानंतर तुमच्या राष्ट्रवादी पूर्णपणे कोलमडलेली दिसते आहे आणि पुढचं समीकरण कसं राहणार आहे? म्हणजे समजा दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा जर का विषय आला तर कसं तुमचं साधर्म्य राहणार आहे त्याच्यामध्ये? दादांच्या नंतर राष्ट्रवादी कोलमडणं हे स्वाभाविक आहे. कारण एवढा मोठ्या ताकदीचा नेता ज्यावेळेला निघून जातो त्यावेळेला तो पक्ष हा कोलमडतोच. मात्र पवार साहेबांच्या सारखा नेता खंबीरपणे आज महाराष्ट्रामध्ये आहे. पवार फॅमिलीचं वलय हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं हव्यानं उभारणी करणं हे पवार फॅमिलीला काही अवघड नाही आणि निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल राष्ट्रवादीची, दोन्ही राष्ट्रवादीची ताकद परत एकदा ही पवार फॅमिली फार उंचीवर नेऊन ठेवतील आणि महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं दिशा देण्याची भूमिका जी अजितदादांनी स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम भविष्यामध्ये ही पवार फॅमिली फार चांगल्या पद्धतीनं ते पूर्ण करेल, हा विश्वास निश्चितपणे माझ्या मनामध्ये आहे. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे. विराजदादा मांगले मतदारसंघातून मैदानात आहेत, या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांना नेमकं काय आवाहन कराल? नाही, विराजचं तुम्ही काम बघा, विराजचं शिक्षण बघा, विराजनं चालवलेला जो विराज उद्योग समूह आहे, विश्वास सहकारी साखर कारखान्यातलं जे काम आहे ते बघून युवकांनी प्रामुख्यानं मागणी केली म्हणून विराज त्या ठिकाणी इलेक्शनला हा उभा राहिला आहे. त्यामुळं निश्चितपणे लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद, युवकांचा पाठिंबा ह्या निवडणुकीमध्ये त्याला चांगला लाभेल आणि तो एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून पुढल्या काळामध्ये तुम्हाला झालेला पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. कारण शेवटी लोक काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहतात आणि ते सिद्ध करण्याचं काम हा विराज पुढल्या काळामध्ये निश्चितपणे करेल. तर नक्कीच भाऊ, खरं तर अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचे होते, अनेक गोष्टींवरती गप्पा मारायच्या होत्या, पण तुम्हाला पुढं निघायचं आहे, वेळेचं बंधन असल्यामुळं खरं तर आपण इथंच थांबतोय. अनेक भाऊंशी आपण अनेक प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे आणि एकंदरीत विराजदादा जे आहेत ते मांगले मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत त्याच्याविषयी असेल किंवा अगदी विधानसभेपासून ते नगरपंचायत आणि आत्तापर्यंतचं जे काय राजकीय समीकरण आहे किंवा वातावरण आहे त्याच्याबद्दल अनेक प्रश्नांवरती आज आपण चर्चा केली. भाऊ, आपण आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.